नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनल. बघा, महिला व बाल विकास विभागाने खूप महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. प्रति अंगणवाडी 1,64,560 रुपये भेटणार अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आदिती तटकरे यांनी स्मार्ट अंगणवाडी केंद्रांसाठी निधी मंजूर केलेला आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये तो आकडा वेगळा आहे. परंतु आता ही बातमी आपल्या समोर, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा आकडा वेगळा असणार आहे. सांगोला तालुक्यातील म्हणजे आमच्या तालुक्यातील बातमी समोर आलेली आहे आणि प्रति अंगणवाडी 1,64,560 रुपये मिळणार असून अशी माहिती आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी दिलेली आहे. आणि नक्की ती काय माहिती आहे आणि कोणत्या अंगणवाडींना हे सर्व लाभ भेटणार हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघा ताईंनो, सांगोला विधानसभा मतदारसंघातील 30 अंगणवाडी केंद्रांना नवीन स्मार्ट अंगणवाडी किट मिळणार. आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची माहिती आपल्या समोर आलेली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रांना आदर्श अंगणवाडी केंद्रात रूपांतर करण्यासाठी स्मार्ट अंगणवाडी किट खरेदी करण्यासाठी प्रति अंगणवाडी 1,64,560 रुपये मिळणार असून आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या सततच्या प्रयत्नांना यश मिळालेलं असून दुसऱ्या टप्प्यात उर्वरित अंगणवाडी केंद्रांना निधी मिळणार असून यामुळे मतदारसंघातील अंगणवाडी केंद्रामध्ये मूलभूत सोयीसुविधांचा विकास हा होणार आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघातील 30 अंगणवाडी केंद्रांना एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रांना आदर्श अंगणवाडी केंद्रात रूपांतर करण्यासाठी स्मार्ट अंगणवाडी किट खरेदी करण्यासाठी 1,64,560 रुपये एवढा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. ज्या अंगणवाड्या बाकी आहेत त्या अंगणवाड्यांना पुढच्या टप्प्यामध्ये ही लाभ भेटणार आहे अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे. आपल्या बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणजे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत आरोग्य, पोषण आहार, पूर्व प्राथमिक शिक्षण या बाबी पुरवण्यात येतात. याकरिता सदर अंगणवाडी केंद्रांचे आदर्श अंगणवाडी केंद्रामध्ये रूपांतरण होणार असून सदर केंद्रांमध्ये मुलांना आनंददायी वातावरण, पूर्वशालेय शिक्षण, आरोग्य, पोषण आहार देण्यात येईल. तसेच किशोरवयीन मुली व महिलांना कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याकरिता अंगणवाड्यांचा दर्जा सुधारून व त्यांच्या पायाभूत सोयीसुविधांमध्ये वाढ करून त्यांना आदर्श अंगणवाडीमध्ये रूपांतरित करण्यासाठी आमदार बाबासाहेब देशमुख यांनी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे सतत या निधी संदर्भात पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांमुळे सदरच्या अंगणवाडी केंद्रांना निधी उपलब्ध झाला असून सदरच्या अंगणवाडी केंद्राच्या पायाभूत सुविधेत नक्कीच मोठी वाढ होणार आहे. सदरचा निधी हा सांगोला विधानसभा मतदारसंघातील मंजूर केल्याबद्दल आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे विशेष आभार मानलेले आहेत. आणि ही 30 अंगणवाडी केंद्रे कोणती तर बघा ताईंनो, अजून कोणत्या अंगणवाडी म्हणजे सांगोला तालुक्यामधील कोणत्या 30 अंगणवाडी केंद्रांना स्मार्ट अंगणवाडी बनवण्यात येणार याची लिस्ट अजूनही काढण्यात आलेली नाही. त्याची लिस्ट काढल्यानंतर तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून पाहता येईल. खरंच खूप महत्वपूर्ण माहिती आपल्या समोर आलेली आहे. प्रत्येक अंगणवाडीमध्ये बघा, प्रत्येक अंगणवाडीसाठी 1,64,560 रुपये एवढा निधी मंजूर झालेला आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला भरपूर असं स्मार्ट साहित्य, एलईडी टीव्ही वगैरे, पाण्याचा फिल्टर, पाण्याचा नळ, इको फ्रेंडली बेबी टॉयलेट सुद्धा भेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे. जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये स्मार्ट अंगणवाडी केंद्रात मंजुरी देण्यात आलेली आहे. त्या जिल्ह्यावाईज, त्या तालुक्यावाईज त्यांचा आकडा मात्र वेगवेगळा आहे. हा व्हिडिओ महत्वपूर्ण आहे. जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद.